बघा आज आपल्या पुढचा टॉपिक आज आपण बघणार आहे पिव्होट चार्ट. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स जसे कॉलम, पाय चार्ट, लाईन चार्ट हे सगळ्या प्रकारचे चार्ट्स आपण याच्यामध्ये वन बाय वन बघणार आहे. तर चला जाऊ आपण आपल्या एक्सेल शीट कडे. डायरेक्ट एक्सेल शीट ओपन करतो आणि त्याच्यामध्ये आपण चार्ट आपण काढ. आपण जो डाटा बघितला होता दोन प्रॅक्टिकल मध्ये त्याच डेटावर आपण चार्ट्स आपण घेणार आहोत. बरं, मग पहिला मला चार्ट पाहिजे मॅच विन अँड लॉस बाय इंडिया याच्यावर घ्यायचं. म्हणजे भारताने किती मॅच जिंकल्या आणि किती हारल्या एका विशिष्ट देशांविरुद्ध त्याचा मला डेटा आपल्याला घ्यायचा. मग मी पहिले डेटा सिलेक्ट करणार. डेटा सिलेक्ट करून मी कुठे जातोय, इन्सर्ट मध्ये जातोय. इन्सर्ट मध्ये बघा इकडे पिव्होट चार्ट म्हणून ऑप्शन आहे आपल्याकडे. त्याला मी क्लिक करतो आणि पिव्होट चार्ट मी इथून सिलेक्ट करतो. जसं सिलेक्ट केलं माझा डेटा सिलेक्शन आलं. मला कुठं तो पिव्होट चार्ट पाहिजे ते तो विचारतोय. मी नवीन शीट मध्ये घेतोय. बघा न्यू शीट आलं. जसं इथं आलं इथं चार्ट साठी एक बॉक्स आलेला आहे इकडे टेबल साठी. म्हणजे याच्या बरोबर टेबल पण येणार आहे आणि चार्ट पण येणार सायमल्टेनियस. आपल्याला काय करायचंय तर इंडियाने किती मॅचेस जिंकल्या आणि कोणत्या देशांविरुद्ध, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या पाच देशांविरुद्धचा आपल्याला डाटा तिथं घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मी मग कॉलम मध्ये काय घेणार, कंट्री. बघा कंट्रीचा कॉलम इथं आला आणि रन स्कोर बाय इंडिया, इंडियाने किती रन केल्या ते आपण इथे घेतो. आलं. मला सगळ्या देश इथं घ्यायचे नाहीये. मला देश अफगाणिस्तान नको आहेत. मग मी इथून काय करणार बघा, यार रो लेबल जे आहे तर मी कंट्रीचं नाव घालतो इथं. हिंदी येत आहे तिथं. कंट्री बघा अफगाणिस्तान मला नकोय त्याच्यामध्ये. मग मी अफगाणिस्तान काढून टाकायचं असेल तर बघा या कंट्रीच्या पुढे असा ड्रॉप डाऊन एरो आलेला आहे. आपण फिल्टर लावू शकतो, स्लायसर लावू शकतो, असे बरेच ऑप्शन आहे. आणि ते न लावता सुद्धा आपल्याला फिल्टरिंग करता येते. कसं करायचं ते, या कंट्रीच्या फील्डला क्लिक केलं, अफगाणिस्तान नको, बरोबर. ऑस्ट्रेलिया पाहिजे ते बांगलादेश नको. त्यानंतर आपल्याला न्यूझीलंड ठेवायचं आहे. ऑस्ट्रेलिया पण नकोय मला. बघा इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया घ्यायचा आहे मला तर तो घेतो मी इथं. वेस्ट इंडिज काढून टाकतो. बघ घेतो. अल्ला. अशा पद्धतीने तुम्ही तो डेटा इथं घेऊ शकता. आता बघा ऑस्ट्रेलिया कुठे टॉपला. सॉर्टिंग ऑटोमॅटिकली अल्फाबेटिकली होत असतं. आपल्याला वाटलं की ऑस्ट्रेलिया शेवटी घ्यायचा आहे तर आपण शेवटी सुद्धा त्याला टाकू शकतो. शेवटी सुद्धा त्याला मूव्ह करू शकतो. ठीक आहे. राईट क्लिक केलं त्याच्यावर, इथून रिमूव्ह कंट्री म्हणून ऑप्शन आहे त्यातून काढून टाकू शकतो आपण किंवा त्याला मूव्ह पण करू शकतो आपण. बघा ठीक. बघू मूव्ह करण्याचं बघ. पहिले आपण इथे चार्ट बघतोय. आता आपल्याला काय करायचं इथं फक्त काय आलं, मग मी काय सांगितलं तुम्हाला की जिंकलेल्या आणि हारलेल्या दोन्ही पण मला पाहिजे. म्हणजे दोन कॉलम तिथे आले पाहिजेत. एक जिंकल्याचा आला पाहिजे आणि एक हारल्याचा पण आला पाहिजे. बरोबर. हरलेल्या मॅचेस मध्ये किती रन केले आणि जिंकलेल्या मॅचेस मध्ये किती रन केल्या इंडियाने त्याची टोटल आपल्याला तिथे घ्यायची. मग आता कसं करणार बरं, आपण पिव्होट चार्ट शिकलोय. पिव्होट चार्ट मध्ये अजून ऍडिशनल कॉलम ऍड करायचा. कसा करणार ऍड, बघा पिव्होट चार्ट वर मी क्लिक करतोय, ठेवतोय. आपल्याकडे अनालायझर टूल आहे. अनालायझर टूल मध्ये इथं आपल्याकडे फील्ड आयटम म्हणून ऑप्शन आहे. त्याला मी क्लिक करतो आणि क्लिक करून इथं कॅल्क्युलेटेड फील्ड याला मी क्लिक करतो. मला कॅल्क्युलेटेड घ्यायचं नाही, मला जसं तसं घ्यायचं, काही कॅल्क्युलेशन नको आहे त्याला. मग मी इथं त्या कॉलमला नाव देणार. काय जे नाव द्यायचं ते इथं देणार किंवा मग त्याला सिलेक्ट करणार. बघा रन स्कोर अगेन्स्ट इंडिया. ठीक आहे. रन स्कोर अगेन्स्ट इंडिया हे मी सिलेक्ट करतो आणि ऍड म्हणतो इथं. ओके म्हटलं. जसं मी ऍड म्हटलं या ठिकाणी
इंडिया विरुद्ध ज्या देशांनी रन केलेले आहेत त्या देशांचा कॉलम तिथं ऍड झाला आणि तिथं आपल्याला ते बार पण आपल्याला दिसतोय. बरोबर आहे का? वेगवेगळा अमाऊंट आहे का इथं, पण जवळपास सारखे आहे, त्याच्यामुळे ते कॉलम्स जवळपास सारखे आलेले आहेत. ठीक आहे, मग इथं तुम्ही त्याचं हेडिंग बदलू शकतात. रन स्कोर अगेन्स्ट इंडिया. तुम्ही जे पिव्होट चार्ट मध्ये, पिव्होट टेबल मध्ये जे काही कमांड शिकला त्या कमांड तुम्हाला पुन्हा इथं वापर करायचाच आहे. चार्ट मध्ये सुद्धा त्या कमांड, एक वेगळा कॉलम ऍड करायचा आहे, कॅल्क्युलेटेड फील्ड ऍड करायचंय, ग्रुपिंग करायचंय, तर ते तुम्हाला करावंच लागतं, जे आपण मागच्या 2 टॉपिक मध्ये ते शिकलो. बरोबर. चार्ट काही वेगळा भाग नाहीये, आपण याच्या अगोदर पण चार्ट शिकलेलो आहोत, सेम त्याच पद्धतीने आहेत. आता बघा, याच्यामध्ये जर काही बदल करायचा झाला तर तो तुम्ही बदल करू शकता तिथं, आहे ना. मग कसा बदल करायचा? आता हा चार्ट बदलायचा ना, मग मी कुठं जाणार? चार्टला मी सिलेक्ट करणार, चार्ट सिलेक्ट करून इथं फॉर्मॅट ऑप्शन आहे किंवा डिझाईन ऑप्शन आहे. या डिझाईन मध्ये मला जर चार्ट बदलायचा असेल तर चार्ट टाईप वर जाणार आणि तुम्हाला कसा चार्ट पाहिजे ते, समजा बार असा पाहिजे ते मला हा चार्ट, ओके तसा घेतला आणि तो ओके म्हटलं, बघ त्या पद्धतीने तो चार्ट तिथं आलेला आहे आडवा. त्याच्यानंतर काही व्हॅल्यूज तुम्हाला टायटल्स बदलायचे, समजा खाली टायटल द्यायचे रन्स, इथं काही दिसत नाही 1000 2000 3000 काय हे, त्याला आपल्याला टायटल द्यायचे, तर आपल्याकडे इथं चार्ट एलिमेंट म्हणून बघा, ऍड चार्ट एलिमेंट म्हणून ऑप्शन असतो, त्याच्यामध्ये चार्ट टायटल आहे. चार्ट टायटल म्हणजे चार्टला वरती हेडिंग आपल्याला देता येतं. मग इतर त्याला पण हेडिंग द्यायचे आपल्याला, अबव चार्ट वरती चार्ट हेडिंग, इथं काय हेडिंग द्यायचंय? रन स्कोर, टोटल रन स्कोर. बरोबर, असं आपण टायटल. परत आपल्याला कुठं टायटल द्यायचं? आपल्याला आपल्या हॉरिझॉन्टल ऍक्सेसला सुद्धा आपल्याला द्यायचे, व्हर्टिकलला पण आपल्याला टायटल द्यायचे. मग आपण इथून देणार ऍड चार्ट टायटल म्हणणार. बघा, हे झालं चार्ट टायटल. ऍक्सेस टायटल मध्ये प्रायमरी हॉरिझॉन्टल, बघा जसं प्रायमरी हॉरिझॉन्टल वर मी जातो तसं खाली बघा ऍक्सेस टायटल म्हणून तिथं ऑप्शन ऍड झाला. मी क्लिक केलं, तिथं क्लिक करून या ऍक्सेस टायटलला मी सिलेक्ट करतो आणि मी मला जे पाहिजे ते तिथं टाईप करतो. रन्स या काय 1000 2000 3000 ह्या रन्स आहे, टोटल रन्स. किंवा आपण इथं नुसतं रन्स नाही म्हणणार, टोटल रन्स म्हणणार, टोटल रन्स असं आपण हेडिंग दिली. इकडे पण मला हेडिंग द्यायचंय, इकडे हेडिंग द्यायचंय, तर मी काय करणार? इथून पुन्हा ऍड चार्ट टायटल मध्ये जाणार, ऍक्सेस टायटल व्हर्टिकली. हे काय? कंट्रीज आहे म्हणून मी कंट्रीचं हेडिंग कंट्री म्हणणार, इथं कंट्री असं हेडिंग द्या. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे हेडिंग त्याला देऊ शकतो. चार्ट मध्ये त्याचं डिझाईन बदलायचंय, तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन इथून घेता येतं. बघा या ठिकाणी वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला ठेवलेले आहे, तुम्ही कोणत्याही डिझाईन वर गेला का त्या डिझाईन्स आपल्याला तिथं बदल होतो. बघा हे डिझाईन मी घेतलं, छान वाटतं. अशा पद्धतीने आपण हा चार्ट इथं काय करू शकतो? तयार करू शकतो. तयार करण्यासाठी काय करायचंय? फक्त आपल्याला डायरेक्टली ज्या डेटावर तयार करायचा तो डेटा सिलेक्ट करायचा आणि जिथं आपण पूर्वी काय कमांड वापरत होतो? इन्सर्ट पिव्होट टेबल वापरत होतो, तिथे इन्सर्ट पिव्होट चार्ट वापरायची. मग तो चार्ट तुम्हाला एक्झिस्टिंग शीट मध्ये पाहिजे ते का तुम्हाला नवीन शीट मध्ये पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वेगवेगळे चार्ट तुम्हाला बनवता येतील. आणखी काही एखादा चार्ट बघू आपण. बघा आता पुढच्या, हा आता असं करू, याच्यावर आपण आपल्याला असं चार्ट बनवायचा आहे की रिझल्ट वाईज मॅच समरी प्लेड बाय इंडिया. रिझल्ट म्हणजे भारताने किती मॅच हरल्या, जिंकल्या आणि ड्रॉ झाल्या त्याची एक समरी आपल्याला घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला पाय चार्ट बनवायचा आहे. काय बनवायचा आहे? पाय चार्ट. ठीक आहे, मग मी जातो इन्सर्ट मध्ये जाऊन कुठं जाणार? मी पिव्होट चार्टला इथं जाणार, पिव्होट चार्ट इथून निवडणार. माझं सिलेक्शन इथं ऑलरेडी झालेलं आहे. मी नवीन शीट मध्ये घेतोय, नवीन शीट मी इथं ओके म्हटलं, बघा आलं. मग आता मला काय करायचंय? तर रिझल्ट वाईज समरी बघायची म्हणून मी इथं काय करणार? रिझल्ट कॉलम सिलेक्ट करणार, मॅच रिझल्ट. बघा ड्रॉ, लॉस आणि विन आलं. आणि
ड्रॉ आणि तोच मॅच रिझल्टचा कॉलम मी व्हॅल्यू मध्ये पण टाकणार. त्यांनी काय केलं, काउंट करून दिलं, ड्रॉ किती झाल्या, हरल्या किती आणि जिंकल्या किती. आणि इकडे चार्ट पण आला, पण मग हा चार्ट मला कोणता पाहिजे, ते पाय चार्ट पाहिजे. मग मी चार्ट बदलायचा, मला कुठे जावं लागेल, मला त्यासाठी डिझाईन टॅब मध्ये जावं लागेल. मग मी डिझाईन टॅबला गेलो, डिझाईन टॅब मधून चेंज टाईप, चार्ट टाईप याच्यावर क्लिक केलं आणि मला कोणता पाहिजे ते पाय चार्ट. बघा मी पाय चार्टला इथं क्लिक करतो, जसे क्लिक केलं ओके म्हटलं इथं मी, आला माझा पाय चार्ट इथं इन्सर्ट झाला. मग आलेल्या चार्टला तुम्ही छानपैकी डिझाईन पाहिजे तसं डिझाईन करू शकता. मग मी हा चार्टचा प्रकार घेतो, त्याला हेडिंग द्यायचं, इथं टोटल असं हेडिंग आलंय, मी वेगळं हेडिंग देईल, इयर वाईज नाही, रिझल्ट वाईज मॅच समरी. रिझल्ट वाईज मॅच समरी असं मी टायटल दिलं. इकडे आपल्याला लिजंट आलेला आहे, ड्रॉ, लॉस, विन. तुम्हाला वाटलं हे थोडंसं मोठं करायचं किंवा आणखी काही वेगळं सेटिंग करायचं, तर इथं वेगळं सेटिंग तुम्ही घेऊ शकता. इथं ऑप्शन्स आहे बघा, इथं मध्ये घेतलं ते आहे ना, हाच प्रकार घ्यायचा आहे. प्लस मला इथं पाहिजे ते लिजंड त्याच्यात तिथंच पाहिजे किती पर्सेंट झालंय ते बघण्यासाठी, तर मी ऍड चार्ट एलिमेंटला जाईल आणि इथून मग मला पाहिजे तसा तो बदल करून घेणार. बघा डेटा लेबल कुठं घेतले, मध्ये घेतले, मध्ये नकोय मला, बाहेर पाहिजे, इनसाइड एंड, आउटसाइड एंड, पेस्ट फिट, डेटा कॉल आउटच्या माध्यमातून मला पाहिजे, मग मी कॉल आउट मी इथे घेतलं. या पद्धतीने माझे तिथं आलेले. ड्रॉ किती झाल्या 6%, लॉस किती झाल्या 38 आणि विन किती आहे तर 56% असं आपल्याला इथे दिसते. हा इथून आपल्याला इकडे आता इथं आपण ऑलरेडी घेतलंय, तर आपल्याला लिजंड नको आहे तर लिजंड मी काढून टाकू शकतो. ऍड चार्ट एलिमेंट मध्ये जातो आणि इथं नन म्हणतो, बघा ते निघून जाईल, माझा चार्ट थोडासा मोठा दिसायला सुरुवात, मोठा दिसेल तिथं. असं सेटिंग तुम्हाला करायचंय, वेगवेगळं सेटिंग करून तुम्हाला तो चार्ट काय करायचा आहे, काढायचा आहे. बरं, तुम्हाला या पद्धतीने बघा इथं दिलेले चार्ट कसा करायचा, कसा डाटा तयार करायचा, तसा रिपोर्ट पिवट टेबल घ्यायचा आणि त्या पिवट टेबलवर आधारित तुम्हाला काय करायचं आहे, चार्ट तयार करायचा आहे. प्रॅक्टिकल्स मध्ये तुम्हाला इमेजेस दिलेले आहे आणि त्या इमेजेस प्रमाणे तुम्हाला चार्ट तिथं घ्यायचा आहे, तसं डिझाईन घ्यायचंय, तसे चार्ट एलिमेंट सेट करायचे आहेत, तसे टायटल सेट करायचे आहे, तसे लिजंड तुम्हाला सेट करायचे आहे का. आणखी एखादा प्रकार आपण अजून घेऊ. पुन्हा मी जातो माझ्या क्रिकेटच्या डेटावर. फाइंड आउट हाऊ मेनी मॅचेस इंडिया हॅज प्लेड अगेन्स्ट फॉलोइंग कंट्री. किती कंट्री, या खालील कंट्री विरुद्ध किती मॅचेस भारत खेळला, याच्यावर आधारित एक चार्ट आपल्याला तयार करायचा आहे. मग मी माझ्या डेटाकडे जातो, क्रिकेटचा डेटा मी घेतला, सिलेक्ट केला, इन्सर्ट म्हटलं, इन्सर्ट मध्ये मी पिवट चार्ट, त्याच्यामध्ये पिवट चार्ट वर क्लिक केलं आणि नवीन शीट मध्ये मी तो घेतो. ठीक आहे, काय आपल्याला फाइंड आउट हाऊ मेनी मॅचेस इंडिया प्लेड अगेन्स्ट फॉलोइंग कंट्री, म्हणजे पहिला कॉलम कोणता असणार आहे, कंट्रीचा, बरोबर, आणि दुसरा कॉलम कोणता असणार आहे, मॅचेस रिझल्टचा घेतोय आपण व्हॅल्यू मध्ये. त्याने काय केलं, काउंट काढून दिलं आपल्याला, पण आपल्याला स्पेसिफिक कंट्रीज सांगितलेल्या आहेत, त्याच्यात आहे अफगाण, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया नाहीये, मग मी ऑस्ट्रेलिया काढून टाकतो, इंग्लंड आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, इंग्लंड आहे, पाकिस्तान, न्यूझीलंड नाहीये, श्रीलंका आहे, न्यूझीलंड काढतोय मी, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, साऊथ आफ्रिका आहे आणि वेस्ट इंडिज नाहीये त्याच्यामध्ये. असे 5 देश आहे बघा, 6 देश आहे टोटल, 1 2 3 4 5 6, ओके, तेवढेच देश राहिले. त्याचा चार्ट इथं आलेला. हा चार्ट आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण चेंज करू शकतो. त्या चार्टला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट करून कुठं जायचं आपल्याला, डिझाईन मध्ये, डिझाईन मधून तुम्ही चेंज चार्ट टाईप घेऊ शकता, पाहिजे तसा चार्ट टाईप इथून घेता येईल तुम्हाला. बघा पाय चार्ट आहे, बार आहे, एरिया आहे ना, स्टॅट आहे, सरफेस आहे, बघा हा रेंडर चार्ट घेऊ आपण इथं, रेंडर हा अशा पद्धतीचा घेऊ.
घेतला. बघा इथं श्रीलंका आलं, इथे इंग्लंड आलं. श्रीलंका आणि इंग्लंड कुठे इथं, बघा इथं श्रीलंका 4 मॅचेस आणि इंग्लंड किती जिंकलेला आहे, 4 मॅचेस, बरोबर समोरासमोर आले आहे ना. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका बांगलादेश समोरासमोर आहे. बघा साऊथ आफ्रिका 2 मॅच जिंकलेला आहे तिथं, आणि बांगलादेश 2 मॅच, बांगलादेश विरुद्ध आपण 2 मॅच जिंकलो, समोरासमोर आहे. अफगाणिस्तान 1 मॅच टॉपला गेलं, आणि पाकिस्तान विरुद्ध आपण 1च मॅच, इकडं वरती आणि इकडं खाली 1-1 मॅच वाली. अशा पद्धतीने हा रेंडर चार्ट आपण तिथं घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी ऍड करायला लावल्या त्या ऍड करा, टायटल ऍड करा, चार्ट एलिमेंट वेगवेगळे ऍड करा. ठीक आहे. अजून एक लाईन चार्ट आपण बघू. लाईन चार्ट आपण घेणारे तो म्हणजे प्रॉडक्टच्या याच्यावर, म्हणजे आपण सेल्सचा टेबल आपण घेतला होता त्याच्यावर आपण घेऊ. याच्यामध्ये प्रॉडक्ट वाईज किती क्वांटिटी सोल्ड झाल्या याचा एक थोडक्यात आपण रिपोर्ट घेऊ. सगळ्याच प्रॉडक्ट घेणार नाही, एक स्पेसिफिकच प्रॉडक्ट घेऊ, 4-5 प्रॉडक्ट. मग प्रॉडक्ट वाईज टोटल क्वांटिटी सेल, बरोबर, हे आपल्याला घ्यायचंय. मग मला इन्सर्ट मध्ये जावं लागेल, चार्ट वर मी जातोय, बरोबर, इथं न्यू शीट वर मी ते घेतो, नवीन शीट वर प्रॉडक्ट मी कॉलम निवडतो, इथं प्रॉडक्ट कॉलम निवडला. प्रॉडक्ट निवडून मी काय निवडणार, क्वांटिटी. बघा सम ऑफ क्वांटिटी आहे ना. याच्यामध्ये मी सगळे प्रॉडक्ट नाही घेते, मी बोर्ड घेतोय याच्यामधून. बघा मी फिल्टर करतोय, बोर्ड घेतोय, कॅमेरा घेत नाहीये, चेअर ठेवतोय, लॅपटॉप नाही घेते, लाईट ठेवतोय, मार्कर नाही ठेवते, पेन ड्राईव्ह ठेवतोय, स्विचेस पण घ्यायचे आपल्याला, आणि अजून काय खाली टेबल नकोय आपल्याला. ओके. बघ किती आले आयटम इथं, 5 आयटम वर चार्ट आले. आपल्याला हा चार्ट कसा पाहिजे, लाईन चार्ट मध्ये पाहिजे ते, तर मला तो चार्टचा प्रकार मला बदलावा लागेल. मी चार्ट वर मी क्लिक करतो, डिझाईन वर जातो, आणि डिझाईन वर जाऊन मी कुठे जाणार, चेंज चार्ट टाइप. चेंज चार्ट टाइप, आणि चेंज चार्ट टाइप वर जाऊन मी कोणता चार्ट घ्यायचा, मला लाईन चार्ट. मग तुम्हाला कोणता पाहिजे, ते कोणता छान वाटतो तो निवडा तिथून. मी पहिला सुरुवातीचा इथून निवडला, ओके म्हटलं, बघा आला. मग त्यात तुम्ही जो पाहिजे तो इथून निवडा. चार्ट एलिमेंट त्याला ऍड करा. परत तो नाही वाटला तर पुन्हा चेंज टाइप वर जा, चेंज टाइप वर जाऊन तुम्ही तो हवा तो निवडू शकता तिथून. ओके म्हटलं, या पद्धतीने. आणि मग एलिमेंट ऍड करायचे, समजा या संख्या अशा वरती घ्यायच्या आहे, तर इथून डेटा लेबल्स म्हणतात त्याला. बघा सेंटरला पाहिजे ते, लेफ्टला पाहिजे ते, राईटला पाहिजे ते, अबव पाहिजे ते आहे ना, बिलो पाहिजे ते, मग तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी घेऊ शकता. अबव म्हटलं वरती आल्या. अशा पद्धतीने तो चार्ट आपल्याला तिथं दिसतोय. खाली प्रॉडक्टचे नाव दिसतात, इकडे त्याची टोटल क्वांटिटी सेल दिसते, त्याला हेडिंग द्या, खाली प्रॉडक्ट हे हेडिंग द्या, वरती त्याचं हेडिंग चेंज करा तुम्हाला जे हवं तसं. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या चार्ट मध्ये, पिव्होट चार्ट मध्ये वेगवेगळं सेटिंग करता येईल. आपण चार्ट टॉपिक याच्या अगोदर शिकलोच आहोत, त्याच्यामध्ये पण सेम आपण हे चार्ट एलिमेंट ऍड करणं, चार्टचे प्रकार बदलणं हे आपण बघितलं होतं. फक्त हा जो चार्ट येतोय हा तुमच्या मूळ डाटावर नाही येते, येणाऱ्या समराइज डाटावर तयार होतो. तुम्ही जो समराइज डाटा तयार करताय, बरोबर. पिव्होट टेबल म्हणजे काय, तर समराइज डाटा, खूप मोठ्या डाटामधून काढलेला समरी, आणि त्या समरीवर आपला चार्ट काय होतोय, तयार होतो. आलं लक्षात. जसे आपण तिकडे कॉलम बदलतो, जसे आपण नवीन काही फील्ड ऍड करतो, तसं आपल्या चार्ट मध्ये ऑटोमॅटिक काय होतं, इकडं बदल पण होतो त्यानुसार. ठीक आहे, येईल करता मग. अशा पद्धतीने तुम्हाला तो तयार करायचा आहे. प्रॅक्टिकल तुम्हाला दिलेलं आहे. मी फाईल ही सेव्ह करतो, फाईल सेव्ह म्हणतो, कुठं सेव्ह करतो, तर मला सेव्ह करायची ती डॉक्युमेंट फोल्डर मध्ये माझ्या आयडियल 23 नावाने, 23व माझं प्रॅक्टिकल आहे, आणि सेव्ह म्हटलं आणि क्लोज करतो मी. जा बघू आता 23व प्रॅक्टिकल तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते मी दाखवलं इथं. बघा पहिला जो आपला 21 नंबर आणि
22 नंबर मध्ये ज्या रेफरन्स फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या होत्या त्या डेटावर तुम्हाला चार्ट तयार करायचे. पहिला 21 नंबर म्हणजे क्रिकेटच्या डेटावर या पद्धतीने तुम्हाला पहिले टेबल तयार करायचा आहे. लॉस आणि विन या मॅचेसचं समरी घ्यायची आहे. 2 कॉलम कसे घ्यायचे तर मी इतक्यात तुम्हाला शिकवलं. 2 कॉलम ऍड करायचे, बरोबर ना? कुठून घ्यायचे ते? फील्ड आयटम्स मधून, बरोबर. कॅल्क्युलेटेड फील्ड या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तिथं त्या नवीन कॉलम्स तुम्हाला ऍड करता येतील. बरोबर, इथं फक्त काही कॅल्क्युलेशन नसणार आहे, जसं तसं फील्ड तिथे येणार आहे. आपण पहिले जे कॅल्क्युलेटेड आयटम बघितलं त्याच्यात काय केलं होतं, बोनस काढला होता सॅलरीच्या 10%. आपल्याला इथं कॅल्क्युलेशन नाही, तिथं काय केलं, सॅलरी फील्ड ऍड केलं आणि त्याला इंटू 10% दिलं. इथं गुणाकार भागाकार काहीच नाही, फक्त जसं तसं फील्ड तिथे घ्यायचं आपल्याला. ओके, बघा त्याच्यानंतर असा एक चार्टचा प्रकार आपल्याला काढायचा आहे. नंतर हा एक तिसरा प्रकार आपल्याला अशा प्रकारच्या डेटावर काढायचा. याच्यात काय काय घेतलेलं आहे, काउंट ऑफ इयर वाईज मॅचेसचं काउंटिंग घेतलेलं, इयर वाईज प्लस मंथ वाईज असं काउंटिंग आहे याच्यामध्ये. इथं बघा रन स्कोर बाय इंडिया आणि रन स्कोर अगेन्स्ट इंडिया असा डेटा आहे. याच्यात सुद्धा एक नवीन कॉलम इथं ऍड झालेला आहे. पुन्हा इथं फील्ड तो ऑप्शन तुम्हाला वापरायचा, कॅल्क्युलेटेड फील्ड तुम्हाला घ्यायचे. बरं, इथं रिझल्ट वाईज समरी वर एक पाय चार्ट आपल्याला तुम्हाला काढायचा आहे सेम त्याच डेटावर. नंतर इयर वाईज टोटल किती मॅच खेळला त्याच्यावर तुम्हाला एक पाय चार्ट तुम्हाला काढायचा आहे. इयर वाईज हा एक चार्टचा प्रकार तुम्हाला घ्यायचा आहे, तो दाखवलाय मी तुम्हाला. कारण आता 22वी जी रेफरन्स फाईल आहे, 22 नंबरच्या प्रॅक्टिकलला दिलेली जी रेफरन्स फाईलवर त्याच्यावर आधारित या पद्धतीचा एक रिपोर्ट घ्यायचा आहे. बघा ह्या रिपोर्ट मध्ये आपण काय केलेलं आहे, टोटल्स गायब केलेलं आहे बघा, सब टोटल आहे का नाही, म्हणजे त्या कमांडची सुद्धा तुमची प्रॅक्टिस होणार आहे. रोची टोटल, कॉलमची टोटल, सब टोटल हे गायब केलेलं आहे आपण. हे गायब करून मग तुम्हाला चार्ट तयार करायचा आहे त्याच्यावर. बरं, इथं पण बघा टोटल इथं आली ग्रँड टोटल, ठीक आहे. ही ग्रँड टोटल तुम्ही काढून टाकू शकतात. सॅलरी वाईज नंबर ऑफ एम्प्लॉई म्हणजे 2000 ते 6999 किती एम्प्लॉई आहे, म्हणजे 5-5 हजाराच्या गॅपने किती एम्प्लॉई आहे त्यानुसार आपल्याला इथं चार्ट त्याने दाखवलेला आहे आणि तो आपण आडवा चार्ट इथं घेतलेला. बरं, एम्प्लॉई टेबल. आता तिसरा जो टेबल आहे आपला त्याच्यावर तिसरा नाही, कोणत्या टेबलवर आहे, प्रॉडक्ट टेबलवर. बघा प्रॉडक्ट टेबलवर हा लाईन चार्ट आपल्याला दाखवलेला, या पद्धतीने लाईन चार्ट तुम्हाला काढायचा आहे. सेम चार्ट तुम्ही काढायचे, डाटा तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर आधारित नवीन फाईल घ्यायची तुम्हाला. आहे ते टेबल मध्ये तुम्हाला काही बदल करायचा नाहीये, ठीक आहे. ठीक आहे, आज थांबतो आपण इथं. कोणाला काही अडचण आहे का?